गेलं कितीला? 22,795 कोटीला. आणि हे कितीच लेनचं आहे? हे 6 लेनचं आहे. म्हणजे साधारण त्याच्यानंतरचा जालना नागपूर रोड आहे. जालना नागपूरला हे परत 6 लोकांना गेलेलं टेंडर आहे. एफकॉन इंडिया, एफकॉन एफ्रा, मॉन्टेक्लेरो, पीएनसी इन्फ्रा, मॉन्टेक्लेरो रोडवेज. हे कितीचं गेलं? साधारण 11,441.92 ते आणि हे 11,441.92 चं टेंडर गेलं कितीला? 15,524. या 4 टेंडर मध्ये 4,112, 6,000, 6,000 आणि 6,000 म्हणजे जे साधारण 49,000 कोटीचं जे टेंडर होतं ते टेंडर 89 म्हणजे एकूण 90,000 कोटीला टेंडर गेलं. किती हजार कोटीचा भ्रष्टाचार आहे? किती हजार कोटीचा इलेक्शन फंड निघालेला आहे? याचा मॉबिलायझेशन फंड किती जाणार आहे? आणि हा मॉबिलायझेशन फंड गेल्यावरती किती मिळणार आहे? अरे कसे तुम्ही बिंदास लढता आम्हाला माहिती आहे ना. एकेका खासदार किला म्हणे 30-30, 35-35 कोटी रुपये तुम्ही दिले असं आम्ही ऐकलंय. म्हणजे कमीत कमी हेच का तुम्हाला शिकवलं संघामध्ये? नितीनजींचा तर विचारच नाही करू शकत कोण. पण हे एवढे पैसे येतात कुठून? हे पैसे आले कुठून? हे पैसे हे असे निवडणूक फंड म्हणून तुम्ही जमा करताय. म्हणजे 50-60 हजार कोटीचा जो काय हे जे टेंडर होते कुठलाही अप्रुव्हल नाही, कुठलाही त्याच्यावरती प्रक्रिया नाही, कायदेशीर नाही. म्हणजे कायदा